नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमनाथ सदाशिव हिल्ला, उपशिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उपरी, तालुका पंढरपूर. मी आज इयत्ता 4थी वर्गातील गणित या विषयामधील आकारांची गंमत भारी या घटकातील उपघटक कोणांचे प्रकार याविषयी माहिती देणार आहे. कोणांच्या प्रकारामध्ये पहिला जो प्रकार आहे तो काटकोन. चौरस कोपरा म्हणजे काटकोन असतो. ज्या कोणाचे माप 90 अंश इतके असते त्या कोणास काटकोन असे म्हणतात. आपण हाताच्या साहाय्याने काटकोन दाखवू शकतो किंवा आपल्या वर्गातील दोन भिंतीमधील कोपरा तो सुद्धा काटकोन असतो. त्याचबरोबर वर्गातील लाकडी खुर्ची असेल तर त्या खुर्चीमध्ये सुद्धा काटकोन तयार होतो. त्यानंतर वहीमधील लाल आडवी आणि उभी रेष जी आहे तिथे सुद्धा हा काटकोन तयार होत असतो. त्यानंतर कोणाचा दुसरा प्रकार लघुकोन. चौरस कोपऱ्यापेक्षा लहान असणारा कोन लघुकोन असतो. आपण त्याला 90 अंशापेक्षा कमी असणाऱ्या कोणास लघुकोन असे म्हणतो. याचं जर आपण उदाहरण पाहिजे झालं तर आपल्या हाताच्या बोटामधील सलग जे दोन बोट आहेत त्या दोन बोटामध्ये जो कोन तयार होतो तो लघुकोन असतो. त्यानंतर झाडाच्या जवळजवळच्या फांद्या मध्ये सुद्धा लघुकोन तयार होतो. त्यानंतर आपली घरातील किंवा शाळेतील कात्री असेल त्या कात्रीच्या पात्यामध्ये सुद्धा लघुकोन तयार होत असतो. अशा प्रकारे लघुकोनाचे आपण उदाहरण पाहिली. त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे विशाल कोन. चौरस कोपऱ्यापेक्षा मोठा असणारा कोन विशाल कोन असतो. याला आपण 90 अंशापेक्षा मोठा असणाऱ्या कोणास विशाल कोन असे म्हणतो. विशाल कोनाचे उदाहरण द्यायची झाली तर घड्याळामध्ये ज्यावेळी 7 वाजतात 8 वाजलेले असतात त्यावेळी त्या दोन काठ्यामध्ये विशाल कोन तयार होतो. अशा प्रकारे आपण आज कोनांचे प्रकार पाहिलेले आहेत. धन्यवाद.